आगामी निवडणुकांसाठी फेरप्रभाग रचना करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातल्या पुरुषांचंही केवायसी केलं जाणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि मंत्री विजय शहा अडचणीत। एफआयआरला स्थगिती देण्याच्या मागणीला कोर्टाचा नकार। संवैधानिक पदावरच्या व्यक्ती असं वक्तव्य कसं काय करू शकते, कोर्टानं सुनावलं। काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। त्यांनी धर्म विचारून मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली। श्रीनगर एअरबेसवर संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य। भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचा केला पुनरुच्चार। भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान। वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 6 एअरफील्डचं नुकसान झाल्याचं वृत्त। पुण्यातल्या सफरचंद व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधनं धमकीचे फोन। तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर धमक्या। तर तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये शूटिंग न करण्याचा सिने वर्कर्स असोसिएशनचा निर्णय। राज्यामध्ये पुढचे 4 दिवस अवकाळी पाऊस। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळला ऑरेंज अलर्ट। आणि युद्धाचे ढग निवळतात सोन्याच्या दरात घसरण। 24 तासात दर 2365 रुपयांनी घसरले। सोन्याचा दर आज प्रतितोळा 94,000वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।